नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर यासाठी उभा आहे, ज्या तुमच्यामध्ये काही गोष्टी आहेत, परंतु त्या योग्य ठिकाणी त्याचा वापर करता येत नाही. म्हणजेच तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा, ही ऊर्जा नेमकं काय आहे? ही ऊर्जा प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. ती खर्च करण्यासाठीच दिलेली आहे, परंतु त्याची उपजीविका भागवण्यासाठी ती ऊर्जा दिलेली आहे, काहीतरी काम करण्यासाठी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामधून नक्कीच तुम्हाला एक मार्ग मिळेल. एखादा तुम्ही स्वप्न मनामध्ये पाहिले आहे, फक्त पाहिलंच नाही, ते तुम्हाला साकार पण करायचं आहे. आणि तेच स्वप्न आपलं असतंय, जे स्वप्न तुम्ही साकार करतात. बाकीचे पाहिलेले स्वप्न असतात, ते फक्त स्वप्न बनून राहतात. एखादं स्वप्न तुम्ही पाहिलं आहे, त्याचा प्लॅन रेडी केला आहे, त्यासाठी एफर्ट्स तुमचे 100% चालू आहेत, परंतु तो सक्सेस होत नसेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही थांबायला पाहिजे, की तो प्लॅन सोडून द्यायला पाहिजे, की ते स्वप्न सोडून द्यायला पाहिजे? तर नाही. तर मित्रांनो, स्वप्न सोडून नाही द्यायचं. तुमचा प्लॅन चेंज करायचा. चेंज युअर प्लॅन, चेंज युअर वे. तुमचा मार्ग चेंज करा, परंतु ध्येय तेच ठेवा. त्यासाठी लागणारे धडपड, मेहनत, ताकद आणखी वाढवा. पण स्वप्न बदलू नका. जर तुमचं स्वप्न बदलताल, तर ते स्वप्न तुम्ही पाहिलेलं नव्हतंच किंवा ते टाइमपास होता. तर याचसाठी जे पॉझिटिव्हनेस आहे तो आणायचा कुठून? तर मित्रांनो, जगणं आणि मरणं या माणसाच्या दोन बाजू आहेत. एक जन्म होतो आणि दुसरा मृत्यू होतो. जन्म हा उघडाच होतो, मृत्यू हा उघडाच होतो. येताना काही घेऊन येत नाही, जाताना काही घेऊन जात नाही. मग लाज कसली? मग घाबरायचं कोणाला? तर कोणालाच नाही. मित्रांनो, प्रत्येक माणूस हा एकदा येणार आहे आणि एकदा जाणार आहे. पुन्हा पुन्हा त्याचं जीवन आणि मरण नाहीये. मित्रांनो, माणसाचा जन्म हा संघर्षातून झालेला आहे आणि मरणही संघर्षातच झालेलं आहे. जन्मतानी रडणार, जातानी रडणार, जन्मतानी विटाळ, मरतानी विटाळ. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून राहण्यात काही अर्थ नाही. काम करत असताना अनेक असंख्य अडचणी येतील, संकट येतील. त्या संकटांचा सामना करण्यासाठी तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य फक्त तुम्हाला दाखवणं आहे. ते तुमचं संघर्ष असा करायला हवा. संघर्ष तर अटळ आहेच, परंतु संघर्ष असा करायला हवा, की शेवटी मरणही यादगार होईल. जसा जन्म यादगार होतो, तसं मरणही यादगार होईल. त्यासाठी एक तुम्हाला एक आठवण करून देतो बऱ्याचशा गोष्टीमध्ये. त्यातली एक महत्त्वाची आठवण म्हणजे महाभारत. महाभारतामध्ये सगळ्यांचं जे मरण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे, परंतु एक मरण मात्र सगळ्यांना आठवण त्याची करून देतं, ते म्हणजे कर्ण. कर्ण हे पात्र अशा पद्धतीचं होतं, म्हणजे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्यांना रडवणारं, सगळ्यांना उत्स्फूर्त करणारं. कारण कर्ण जेव्हा मरतो तेव्हा सर्व युद्ध संपल्यात जमा असते. कारण की दोन भावाभावामध्ये लागलेला वाद दोन भावाभावामध्येच मिटवला, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाने. आणि शेवटी जाता जाता एक सांगेल, की तुम्ही हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, जग काय म्हणेल, या गोष्टीमध्ये पडू नका. चालायचं डोळे झाकून आणि बहिरे होऊन. पण चालताना एक लक्षात ठेवायचं, एवढंही आंधळ व्हायचं नाही, की समोर कोणीतरी काटा टाकेल आणि तो काटा आपल्या पायात रुतेल. डोळे उघडे ठेवा, कान बहिरे ठेवा. थँक्यू.